नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण दुसरे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण संस्थात्मक वित्त म्हणजे काय, त्याचप्रमाणे संस्थात्मक वित्त पुरवठ्याचे वेगवेगळे स्रोत कोणते आहेत, म्हणजेच मार्ग कोणते आहेत याचा अभ्यास केला आहे। जसे की मालकीचे भांडवल असते आणि कर्जाऊ भांडवल असते। त्याचप्रमाणे मालकीचे भांडवलामध्ये दोन प्रकार असतात, एक म्हणजे भाग आणि प्रतिधारण नफा। भागांचेही पुढे दोन प्रकार पडतात, तो म्हणजे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग। आणि कर्जाऊ भांडवल म्हणजे काय, तर या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ते स्वतःचा निधी कर्ज रोख्यांची विक्री करून, ठेवी स्वीकारून, बंधपत्रे यांची विक्री करून, म्हणजे अर्थातच कर्ज घेऊन आपलं भांडवल ते उभं करत असतात। तर हे दोन महत्त्वाचे दोन स्रोत आहेत आणि त्यातला सुद्धा आपण पाहिलेला आहे तो म्हणजे भाग म्हणजे काय आणि भागांचे आपण दोन प्रकार पाहिले होते। यामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग असे दोन प्रकार आहेत। आता समहक्क भाग म्हणजे कोणते भाग, तर तुम्हाला सोपी व्याख्या सांगितली आहे। कंपनी कायद्यानुसार समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात। ठीक आहे। आता समहक्क भागांचे पण दोन प्रकार आहेत, ते म्हणजे मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की समहक्क भागधारक जे असतात ते जोखीम स्वीकारणारे गुंतवणूकदार आपण त्यांना म्हणतो। असं आपण त्यांना का म्हणतो, कारण समहक्क भागांवरती मिळणारा जो लाभांश असतो त्याचा दर नियामक मंडळ ठरवल्यानुसार तो दिला जातो। म्हणजे समहक्क भागांवरती किती लाभांश द्यायचा याचा दर आधी निश्चित केलेला नसतो। त्याचप्रमाणे समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो कधी, म्हणजे तोटा जर जास्त झाला असेल कंपनीला तर कमी लाभांश दिला जातो। आणि कधी कधी अशी जर परिस्थिती आली, आर्थिक स्थिती जर चांगली नसेल तर कधी कधी लाभांश दिलासुद्धा जात नाही। म्हणजे जर कंपनी यशस्वी झाली तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद हे समहक्क भागधारक घेऊ शकतात, आणि जर कंपनी अयशस्वी झाली तर सगळी जोखीम त्यांना उचलावी लागते, पेलावी लागते। म्हणूनच या समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असे म्हणतात। म्हणून आपण समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा गुंतवणूकदार असे आपण म्हणतो। तर यानंतर आपल्याला आज दुसरा भागांचा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे अग्रहक्क भाग। अर्थातच इथे आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भागांचे प्रकार कोणकोणते आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत। आता अग्रहक्क भाग म्हणजे काय, तर या भागांना तुम्हाला स्क्रीनवर अर्थ दिसत आहे बघा। ज्या भागांना काही विशेष सवलती व अग्रक्रम हक्क असतात अशा भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात। आता विशेष सवलती आणि अग्रक्रम कशाच्या बाबतीमध्ये आहे याचा आपण इथे विचार करायला पाहिजे। पहिल्यांदा म्हणजे लाभांश देण्याच्या वेळी यांचा क्रम हा अगोदर येतो, म्हणजे यांचा आधी विचार केला जातो। ज्यावेळी कंपनीला नफा होतो बऱ्यापैकी आणि लाभांश ज्यावेळी कंपनी जाहीर करते त्यावेळी या अग्रहक्क भागधारकांना तो आधी दिला जातो। त्याचप्रमाणे कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाच्या परतफेडीसाठी सुद्धा यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो। म्हणजे अर्थातच बघा, नावामध्येच दिसतं आहे आपल्याला की अग्रहक्क म्हणजे अगोदर यांचा हक्क असतो।
म्हणजे समहक्क भागधारकांच्या अगोदरसुद्धा लाभांश कोणाला आधी दिला जातो तर अग्रहक्क भागधारकांना दिला जातो. आणि ज्यावेळी कंपनीचं विसर्जन केलं जातं त्यावेळीसुद्धा कंपनीला भांडवल परतफेडीसाठी अगोदर कोणाचा विचार केला जातो तर या अग्रहक्क भागधारकांचा विचार केला जातो. म्हणूनच यांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले असेल की या भागांना काही विशेष सवलती व अग्रक्रम हक्क असतात, म्हणून यांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. ठीक आहे. आता अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक आहेत, पण ते कंपनीचे नियंत्रक नसतात. या प्रकारचे भाग जे गुंतवणूकदार सावध असतात, म्हणजे ज्यांना कोणती जोखीम घ्यायची नसते, तर अशा प्रकारचे जे गुंतवणूकदार आहेत ते अग्रहक्क भागांची खरेदी करतात किंवा त्यांच्यामध्ये आपल्या पैशांची ते गुंतवणूक करतात. असं का करतात ते? कारण हे जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना जो लाभांश दिला जातो त्याचा दर अगोदरच निश्चित केला जातो. म्हणजे कंपनी ज्यावेळी भागांची विक्री करण्यासाठी काढते, अग्रहक्क भागांची विक्री करण्यासाठी काढते, त्यावेळीच लाभांशाचा दर हा निश्चित केला जातो. आणि मग हे जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना कंपनीला मग कितीही नफा होऊ दे त्याच दराने लाभांश हा दिला जातो. आणि ज्या गुंतवणूकदारांना असं वाटतं की आपली जी भांडवल आपण जे गुंतवलेलं आहे ते आपल्याला परत मिळायला पाहिजे, कंपनीची समजा दुर्दैवाने कंपनीचं विसर्जन करण्याची वेळ आली तर आपलं मुद्दल रक्कम आपल्याला परत मिळालं पाहिजे, त्याचप्रमाणे नियमित लाभांशसुद्धा मिळाला पाहिजे, तर असे गुंतवणूकदार अग्रहक्क भागांची खरेदी करतात किंवा त्यामध्ये आपला पैसा ते गुंतवतात. म्हणून आपण यांना असं म्हणू शकतो, या गुंतवणूकदारांना, की ते सावध गुंतवणूकदार असतात, ते जोखीम कोणती स्वीकारत नाहीत. असं का म्हणतोय? कारण त्यांना लाभांश हा निश्चित दराने पाहिजे असतो. त्याचप्रमाणे त्यांना असेही वाटत असते की आपण जे भांडवल या भागांमध्ये गुंतवलेला आहे, जो पैसा आपण गुंतवलेला आहे तो आपल्याला कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी परत मिळाला पाहिजे. म्हणजेच समहक्क भागधारकांना अगोदर लाभांश कोणाला दिला पाहिजे तर या अग्रहक्क भागधारकांना दिला पाहिजे. त्याचप्रमाणे कंपनी विसर्जनाच्या वेळीसुद्धा समहक्क भागधारकांच्या अगोदर भांडवल परतफेड कोणाची केली पाहिजे तर या अग्रहक्क भागधारकांची केली पाहिजे. हे यातनं आपल्याला समजून येते. ठीक आहे. आता हे जे अग्रहक्क भाग आहेत त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते आपण पाहूया. आता स्क्रीनवर तुम्हाला यातील 5 मुद्दे दिसत आहेत की अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे बघा, ते म्हणजे लाभांशासाठी अग्रहक्क. लाभांशासाठी अग्रहक्क म्हणजे ज्यावेळी कंपनीला नफा होतो, वार्षिक निव्वळ नफा होतो, तर त्यामधली जी वितरणीय रक्कम असते, वितरणीय रक्कम म्हणजे जो नफा कंपनीला होतो त्यातील काही हिस्सा या भागधारकांना लाभांश म्हणून दिला जातो. म्हणजे वाटण्यायोग्य नफा असं आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो की वाटण्यायोग्य नफा. तर या वाटण्यायोग्य रकमेवरती प्रथम दावा कोणाचा असतो तर या अग्रहक्क भागधारकांचा असतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की समहक्क भागांना लाभांश देण्यापूर्वी अग्रहक्क भागांना लाभांश दिला जातो. लक्षात घ्या, अगोदर लाभांश कोणाला दिला जातो तर अग्रहक्क भागांना लाभांश दिला जातो. अग्र म्हणजे पहिला हक्क. पहिला हक्क कोणाचा आहे लाभांशावर तर अग्रहक्क भागधारकांचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी अग्रहक्क भागांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. त्यामुळे भांडवल नुकसानीपासून
अग्रहक्क भागधारकांचे संरक्षण होते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी कंपनीचे विसर्जन होते, म्हणजे कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला जातो, त्यावेळी कंपनीचे जे भांडवल आहे, ज्या लोकांनी भागांमध्ये पैसे गुंतवलेले आहेत, भाग भांडवल, तर ते परतफेड करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळी अगोदर विचार कोणाचा केला जातो, तर या अग्रहक्क भागधारकांचा आधी विचार केला जातो समहक्क भागधारकांपेक्षा. ठीक आहे. म्हणजे भांडवल परतफेडीचा सुद्धा पहिला नंबर आपण असं म्हणूया कोणाचा आहे, तर या अग्रहक्क भागधारकांचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा बघा, निश्चित परतावा. अग्रहक्क भागांना निश्चित दराने लाभांश दिला जातो आणि हा जो लाभांशाचा दर आहे तो आधीच ठरवलेला असतो. ठीक आहे. म्हणजे तो अगोदरच पूर्वनिश्चित असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की किती दराने ह्यांना लाभांश मिळणार, तर 2%, 3%, 10% काय असेल ते कंपनीने जो काही निर्णय घेतलेला असेल त्या दराने त्यांना लाभांश दिला जातो. म्हणजे हे जे गुंतवणूकदार असतात, ज्यांनी अग्रहक्क भागांची खरेदी जे करतात, त्यांना आपल्याला किती लाभांश मिळणार, त्याचा दर काय असेल हे त्यांना आधीच माहीत असते आणि ते दर बघूनच या अग्रहक्क भागांची खरेदी करत असतात. तेच आपल्याला समहक्क भागांच्या बाबतीमध्ये दिसत नाही. कारण समहक्क भागधारकांना किती दराने लाभांश मिळणार हे पूर्वनिश्चित नसते, ते अगोदर ठरवलेले नसते. ते किती नफा होतो कंपनीला, कंपनीच्या अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या किती आहेत, त्या जबाबदारींची पूर्तता केल्यानंतर भविष्यासाठी योग्य नियोजन केल्यानंतर किती नफा उरतो त्यावरती समहक्क भागधारकांचा लाभांशाचा दर हा ठरलेला असतो. परंतु हे अग्रहक्क भागांच्या बाबतीमध्ये नाही. तर अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचा दर हा आधीच निश्चित केलेला असतो. ठीक आहे. तर पण काही परिस्थितीमध्ये आर्थिक संकट ज्यावेळी येते, तर या काळामध्ये संचालकांनी कोणताही लाभांश न देण्याचा निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. हेही तितकंच खरं आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी कंपनीवरती आर्थिक संकट कोसळते आणि संचालकांनी जर निर्णय घेतला की यावर्षी लाभांश दिला जाणार नाही, तर या अग्रहक्क भागधारकांना तो जो न दिलेला लाभांश असतो त्यावरती कोणताही हक्क सांगता येत नाही. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा बघूया, भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाहीत. एक ठराविक कालावधीनंतर त्यांच्या भांडवलाची परतफेड केली जाते आणि कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. हेही तितकेच खरे आहे. कंपनी स्थापनेनंतरच्या काळामध्ये हे अग्रहक्क भांडवल गोळा केले जाते. हे भाग कंपनीच्या अतिरिक्त भांडवलाची गरज भागवण्यासाठी विक्रीस आणले जाते. लाभांशाचे दर तसेच बाजार मूल्य यात चढ उतार होत असल्याने अग्रहक्क भागभांडवल हे सुरक्षित भांडवल समजले जाते. म्हणजे भांडवलाचे स्वरूप कसे असते, तर हे कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाही. कारण ठराविक कालावधीनंतर ज्यांनी अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक केलेली असते या भागधारकांना त्यांच्या भांडवलाची परतफेड केली जाते. कारण कंपनी न परतफेडीच्या, ही महत्त्वाची ओळ आहे, कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी अग्रहक्क भागधारकांना त्यांचे भाग भांडवल हे परत केले जाते. म्हणून हे कायमस्वरूपी भाग भांडवल नाही. ठीक आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा बघा, बाजार मूल्य. अग्रहक्क भागांना दिला जाणारा
लाभांश दर स्थिर असल्यामुळे, म्हणजे तो अगोदरच ठरवलेला असल्यामुळे त्याचे बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागांशी याची तुलना केल्यास या भागांची मूल्यवृद्धी होत नाही. ठीक आहे, म्हणजे जसं की आपण आत्ताच वैशिष्ट्यांमध्ये पाहिलेलं आहे की अग्रहक्क भागांवरती जो लाभांश दिला जातो त्या लाभांशाचा दर हा अगोदरच निश्चित केलेला असतो. त्यामुळे बाजारामध्ये या भागांच्या किमतीमध्ये कुठलाही बदल होत नाही. ठीक आहे. त्यानंतर 6वा मुद्दा बघा, मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात, परंतु कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. तसेच थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. म्हणजे पहा की हे जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क हे नसतात. त्याचप्रमाणे कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकारसुद्धा त्यांना नाही. पण अग्रहक्क भागधारकांच्या बाबतीतील काही निर्णय घ्यायचा असेल आणि त्यांची जर सभा कंपनी घेणार असेल तर त्यावेळी मात्र ते मतदान करू शकतात, म्हणजे त्यांचीच सभा असेल तर. उदाहरणार्थ समजा भांडवलाच्या परतफेडीच्या अटीमधील बदल, काही चेंजेस करायचे असतील, किंवा 2 वर्षापासूनच्या लाभांशाची थकबाकी आहे आणि ती द्यायची असेल, तर अशा मुद्द्यांच्या बाबतीमध्ये की ज्यांचा संबंध थेट अग्रहक्क भागधारकांशी आहे, तर अशा सभांना हे अग्रहक्क भागधारक मतदान हे करू शकतात. अन्यथा इतर सर्वसाधारण कोणतेही त्यांना मतदानाचे हक्क नसतात. तसेच कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकारसुद्धा त्यांना नाही. आता पुढे 7वा मुद्दा पहा, जोखीम. सावध असणारे गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे 2 फायदे अग्रहक्क भागांशी निगडित आहेत. ज्यावेळी मंदीच्या काळामध्ये जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते, अशा वेळी या भागधारकांना अग्रहक्क एक वरदानच असते. म्हणजे पहा की जे गुंतवणूकदार सावध आहेत की ज्यांना अशी फारशी कोणती जोखीम गुंतवणुकीमध्ये स्वीकारायची नाही, असे गुंतवणूकदार अग्रहक्क भागांची खरेदी करतात. आणि ज्यांना फक्त गुंतवणूक करताना जे 2च मुद्द्यांना प्राधान्य देतात, जसं की गुंतवणूकमधील सुरक्षितता आणि काहीतरी त्यांना परतावा पाहिजे, गुंतवणूक केली तर काहीतरी परतावा पाहिजे लाभांशाच्या रूपाने, आणि तीही निश्चित दराने पाहिजे, आधीच ठरलेला पाहिजे, तर अशी भूमिका घेणारे जे गुंतवणूकदार असतात ते अग्रहक्क भागांची खरेदी करतात. म्हणजे ते जोखीम घ्यायला तयार नसतात, ते सावध गुंतवणूकदार असतात. ठीक आहे. आता पुढे 8वा मुद्दा आहे तो म्हणजे दर्शनी मूल्य. समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे जास्त असते. साधारणपणे ₹100 इतके असते दर्शनी मूल्य. आता जे समहक्क भाग आहे त्याचे दर्शनी मूल्य कमी असते. आपण पाहिलं आहे वैशिष्ट्यांमध्ये समहक्क भागाच्या की अगदी ₹1 सुद्धा त्याचे दर्शनी मूल्य हे असू शकते. परंतु या समहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे कमी असते, पण अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य कसे असते हे जास्त असते. ठीक आहे. त्यानंतर पुढे 9वा मुद्दा आहे हक्क भाग व बोनस भाग. अग्रहक्क भाग हे हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास पात्र नसतात. आता पहा की अग्रहक्क भाग जे लोक खरेदी करतात ते अग्रहक्क भागधारक, त्यांना हक्क भाग किंवा बोनस भाग हे मिळत नाही. आपण समहक्क भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये पाहिलेलं आहे की समहक्क भागधारक हे खरे मालक असतात आणि त्यांना
हक्क भाग व बोनस भाग हे मिळतात, परंतु तेच इथं अग्रहक्क भागधारकांना ते मिळत नाही. हा फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर यातील पुढे 10वा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणूकदाराचे स्वरूप. माफक अपेक्षा असणाऱ्या म्हणजे कमीत कमी अपेक्षा असणारे जे गुंतवणूकदार आहेत तर त्यांना आकर्षित करण्यासाठी हे भाग असतात. म्हणजे ज्यांची फारशी काही अपेक्षा नाही आहे. अपेक्षा काय आहे त्यांची की आपण जी गुंतवणूक केलेली रक्कम आहे ती मुद्दल रक्कम आपलं सुरक्षित असावं आणि आपण गुंतवणूक केलेली आहे तर आपल्याला थोडं तरी काहीतरी परतावा मिळाला पाहिजे अशी भूमिका ज्यांची आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी अग्रहक्क भाग हे आहे. परिवर्तनास विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षिततेत काही स्वारस्य असणारा, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो. म्हणजे बघा कोणती लोक अग्रहक्क भाग खरेदी करतात तर ज्यांचा परिवर्तनाला विरोध आहे, जे सावध आहेत, ज्यांच्या भांडवलाच्या सुरक्षिततेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि ज्यांना गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा आहे असा जो गुंतवणूकदार आहे तो अग्रहक्क भागांची खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो. तर अशा प्रकारे हे एकूण 10 मुद्दे की जे आपल्याला अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये सांगतो. तर हे 10 मुद्दे सर्व खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा येऊ शकतो. पहा आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे पहिला भागांचे प्रकार. यामध्ये आपण समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागांची व्याख्या, वैशिष्ट्ये हा भाग आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं आहे तो म्हणजे या अग्रहक्क भागांची व्याख्या किंवा आपण म्हणू की अर्थ काय आहे. तर ज्या भागांना काही विशेष सवलती आणि अग्रक्रम हक्क असतात अशा भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. त्यानंतर आपण अग्रहक्क भागांची विविध वैशिष्ट्ये पाहिली आहे. यामध्ये लाभांशासाठी अग्रहक्क म्हणजे लाभांश या अग्रहक्क भागधारकांना अगोदर दिला जातो. ठीक आहे. त्याचप्रमाणे लाभांशाचा दरसुद्धा तो निश्चित केलेला असतो, आधीच ठरलेला असतो. त्यानंतर भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी कंपनी विसर्जनाची वेळ येते त्यावेळी भाग भांडवलीच्या परतफेडीसाठी यांचा आधी विचार केला जातो. त्यानंतर निश्चित परतावा. निश्चित परतावा म्हणजे काय तर भागांमध्ये जी गुंतवणूक केली जाते त्याचा परतावा म्हणजे काय मिळतो तर लाभांश मिळतो. जे भागधारक आहेत त्यांना लाभांश मिळतो. तर या लाभांशाचा दर हा अगोदरच निश्चित केलेला असतो. त्यानंतर भांडवलाचे स्वरूप. तर अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक केलेली जी रक्कम आहे ते कोणत्या स्वरूपाचे भांडवल पुरवते तर ते कायमस्वरूपी भांडवल नसते. असं आपण का म्हणलेलं आहे कारण कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. याचाच अर्थ असा आहे की या अग्रहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल हे कंपनी विसर्जनाच्या वेळी परत करावे लागते. त्यानंतर बाजार मूल्य. आता बाजार मूल्य याचा अर्थ काय की अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा निश्चित असतो, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यामुळे यांचं बाजार मूल्यसुद्धा काही बदलत नाही. त्यानंतर आपण पुढे पाहिलेले आहे ते म्हणजे मतदानाचा अधिकार. तर सर्वसाधारण मतदानाचा कोणताही हक्क या अग्रहक्क भागधारकांना नसतो, पण त्यांच्याशी रिलेटेड काही निर्णय जर घ्यायचे असतील तर मग त्या सभेमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार हा दिला जातो. जसं की भांडवलाच्या परतफेडीच्या अटीमध्ये काही बदल करायचे असतील किंवा 2 वर्षापासूनच्या लाभांशाची रक्कम त्याची थकबाकी असेल तर त्या बाबतीमध्ये काही निर्णय घ्यायचा असेल की ज्या निर्णयाचा थेट त्यांच्याशी काही संबंध असेल तर अशा सभांमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार हा दिला जातो. परंतु ते कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवण्याचा त्यांना काही अधिकार हा नसतो. त्यानंतर जोखीम. तर
ज्या गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची जोखीम वगैरे काही स्वीकारायची नसते, तर असे गुंतवणूकदार हे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. म्हणजे सावध गुंतवणूकदार आपण म्हणू शकतो. सावध गुंतवणूकदार हे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. यामध्ये सावधानता ते कोणती बाळगतात? त्यांना एक माहीत असतं की कंपनी विसर्जनाच्या वेळी आपलं मुद्दल रक्कम आहे, म्हणजे भाग भांडवल जे आहे ते आपल्याला परत मिळणार, आणि त्याचप्रमाणे कंपनी ज्यावेळी लाभांश देते त्यावेळी आपल्याला ठरलेल्या दराने लाभांश मिळणार. तर या दोन बाबीच्या बाबतीत त्यांना खात्री असते, म्हणून आपण त्यांना जोखीम न स्वीकारणारे गुंतवणूकदार असे म्हणतो. त्यानंतर 8वा मुद्दा दर्शनी मूल्य. तर अग्रहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे जास्तच असते, जसे की उदाहरणार्थ ₹100 इतके ते असू शकते. त्यानंतर हक्क भाग व बोनस भाग. तर अग्रहक्क भागधारकांना यापैकी काही मिळत नाही, त्यांना हक्क भागसुद्धा मिळत नाहीत आणि बोनस भाग मिळण्यासुद्धा ते पात्र नसतात. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणूकदाराचे स्वरूप. कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार अशा प्रकारच्या भागांची खरेदी करतात? तर जे गुंतवणूकदार सावध आहेत, भांडवलाच्या सुरक्षिततेत ज्यांना जास्त स्वारस्य आहे, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची जी अपेक्षा करतात, तर असे गुंतवणूकदार अग्रहक्क भागांची खरेदी करतात. ठीक आहे. तर आज आपण अग्रहक्क भाग, त्याचा अर्थ आणि त्याची विविध वैशिष्ट्ये हा भाग आपण आज पूर्ण केलेला आहे. याचा पुढील भाग म्हणजेच अग्रहक्क भागांचे विविध प्रकार, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की तुम्हाला अग्रहक्क भाग आणि त्याची वैशिष्ट्ये ही समजलेली आहेत, आणि हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण यावरती तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन किंवा तुम्हाला टिपा लिहायलासुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, किंवा अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये लिहा. तर अशा प्रकारे आपला हा मोठ्या प्रश्नासाठी सुद्धा हा भाग आता आज आपण तयार केलेला आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण अग्रहक्क भागांचे विविध प्रकार कोणकोणते आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, खुश रहा. थँक्यू.